सकाळची सुरुवात गरमागरम पोह्यांच्या नाश्त्याने झाली. गरमागरम पोहे आणि चहा पिला आणि आम्ही निघालो मामाच्या गावाला. असं अचानक आधीच्या मध्ये का चाललो तर पुढे सांगतेच. पण त्याआधी ना आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो जेवण करण्यासाठी. आहोंना जर कुणी सांगितलं या ठिकाणी खूप छान असं नॉन-व्हेज भेटतं, तर आम्ही जर त्या रोडने चाललेलो असलो, तर आम्ही तिथे व्हिजिट केल्याशिवाय ना पुढे जातच नाही. तर त्यांना कोणीतरी सांगितलं होतं जय मल्हारला खूप छान असं मटण भेटतं म्हणून आम्ही इथे थांबलो होतो. आता ही बॅग आहे आमच्या मावशीची, पण त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू ना आमच्या दीदीच्या आहे. त्यामुळे श्लोकने अशी काहीशी पकडली होती. कधीतरीच भेट होत असते, पण किती ते भावा-बहिणीचं प्रेम. तर इथे मस्त आमची थाळी आलेली होती. त्यामध्ये त्यांनी सूप सुद्धा दिलेलं होतं, झिंग्या पण होत्या आणि आणि मेन म्हणजे मला यामध्ये एकच गोष्ट आवडली, ती म्हणजे जो काही भात होता ना, तो प्युअर इंद्रायणी तांदळाचा होता. सगळीकडे त्याचा वास सुटलेला होता. श्लोकला अजून काही वाचता येत नाही, पण चित्र बघून मला हे खायचं, ते खायचं असं त्याचं चालू होतं आणि जेवण फक्त चिमणीसारखं आहे. 2-3 घासामध्ये पोट भरून जातं. मी तर मटण खात नाही, पण अहो म्हटले, की छान होतं मटण. तर हे हॉटेल आहे सिन्नर रोडला. जर तुम्ही कधी तिकडे गेलात, तर नक्की तिथे व्हिजिट करा, जर तुम्ही नॉन-व्हेज लव्हर असाल तर. मामाकडे येण्याचं कारण असं होतं, की माझ्या आजीचं ना मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं, तर तिलाच भेटण्यासाठी आम्ही आलेलो होतो. माझ्या सगळ्या मावशी आलेल्या होत्या, त्यामुळे आम्ही खूप साऱ्या गप्पा-गोष्टी मारल्या. मामींचं अजूनही हळदी-कुंकू झालेलं नव्हतं आणि आज होता शेवटचा दिवस. रथसमाप्तीच्या दिवशी आम्ही गेलेलो होतो. तर मग मामीने हळदी-कुंकू करून घेतलं. थोडा वेळ बसलो, आजीची किशी घेतली आणि सगळ्यांना बाय करून आम्ही निघालो. तर हे आहे विठू रखुमाईचं मंदिर. इथे आम्ही लहानपणी खूप म्हणजे खूपच खेळलो होतो. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.